नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही एअरटेल युजर असाल म्हणजे एअरटेलचे सिम कार्ड यूज करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे. महत्त्वाचं असं अपडेट म्हणण्यापेक्षा तुमच्यासाठी दुःखाची बातमी आहे, कारण एअरटेलने आता 3 जुलैपासून रिचार्ज प्लॅन वाढवले आहेत. तुम्हाला 3 जुलैपासून एअरटेलसाठी नवीन प्लॅन लागू होतील. त्यामध्ये तुम्हाला वाढत्या दराने रिचार्ज प्लॅन करावा लागेल. तर यामध्ये जुने प्लॅन काय आहेत आणि नवीन प्लॅन काय असतील याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. सेम अशाच प्रकारे जिओ ही आपल्या 3 जुलैपासून ग्राहकांना रिचार्ज वाढ करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता एअरटेल अनाउन्स रिवाइज्ड मोबाईल टेरिफ. इथे तुम्ही नवीन रिवाइज्ड मोबाईल टेरिफ प्लॅन पाहू शकता. हे प्लॅन 3 जुलैपासून लागू होतील. तर जुना प्लॅन पहा 179 28 दिवसाचा होता. त्यामध्ये आता तुम्हाला 199 रुपयाचं रिचार्ज करावे लागेल. 455 रुपयाच्या प्लॅनला आता तुम्हाला 509 रुपये मोजावे लागतील. 299च्या रिचार्जला तुम्हाला 349 रुपये द्यावे लागतील. तर 399च्या रिचार्जला तुम्हाला 449 रुपये द्यावे लागतील. तर 719 रुपयाच्या रिचार्ज प्लॅनला तुम्हाला 859 रुपये द्यावे लागतील. तर डेटा ॲडव्हान्सला तुम्हाला 19च्या ऐवजी 22, 29च्या ऐवजी 33 आणि 65च्या ऐवजी 77 रुपये मोजावे लागतील. अशा प्रकारे जिओ आणि एअरटेलने त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केलेली आहे आणि 3 जुलैपासून ही वाढ लागू होईल. आता यानंतर जिओ आणि एअरटेलनं टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केल्यानंतर लगेचच VI त्यांच्या प्लॅनमध्ये वाढ करू शकते. VIचं आणखीन ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही की ते प्लॅनमध्ये वाढ करणार आहेत, परंतु एअरटेल आणि जिओ नंतर VI ही लगोलग त्यांच्या प्लॅनमध्ये वाढ करेल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओला एअरटेल युजरसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना येणाऱ्या काळात जे रिचार्ज प्लॅन वाढणार आहेत त्याची माहिती होऊन जाईल.